अवश्य एक्सप्रेस मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकासाठी वेगवान चेंडू सातत्याने हाताळतो तो सागर आंबरे. पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय. 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर, 1 खेळाडू सध्या डीप एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरा काऊ कॉर्नर मध्ये ठेवला गेलाय. नेक्स्ट मॅच टॉस, दोन्ही कॅप्टन तयार. एका बाजूला गुडीबट्टा, दुसऱ्या बाजूला मिरकरवाडा. टॉस अपडेट आमच्यापर्यंत पोहोचेल. गुडीबट्टा टीमचा कॅप्टन राहुल ओसवाल टॉस जिंकलाय. तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. वेलकम राहुलजी ओसवाल, आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक जुना जाणता खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल. पण सुरुवात होते दुसऱ्या डावाला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पिकअप करत असताना बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमा पार. पहिल्या बॉलवर झिलांच्या बॅटमधून दमदार चौकार. मध्ये वळण घेणारा बॉल जसा वळला तसाच उचललाय. रिअल टाइम रिप्ले मध्ये बघा, नजर चांगली होती या बॉलवर आणि पहिलाच बॉल झिलाने पाठवून दिला 4 धावांसाठी. चौकाराने सुरुवात झाली आहे, मात्र त्यानंतर प्रत्युत्तर दिलं जाईल का? दुसरा चेंडू सागरचा पुढे होता, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, बॉल आता तो निसटला. कबरचा क्षेत्ररक्षक बीड ऑफ पर्यंत येण्याचा प्रयत्न, तोपर्यंत जिलांचा श्वास रोखला होता. अखेर बॉल जसा हातातून निसटला त्याने मोठा श्वास घेतला आणि तो देखील म्हणाला असेल बचावलो, वाचलो. एक धाव इथे खात्यामध्ये ऍड झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 5, 62 बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आता स्ट्राईक एंडला आलाय रोहन. पहिला चेंडू फेस करेल. पहिलाच बॉल हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 झेल ड्रॉप केलेत. आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली, कारण सोप्पा झेल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय. तिथे फिल्डिंग करत असताना आकाशला अंदाज आलेला नाहीये. या चुका करून चालणार नाही, कारण दूरवरचा प्रवास करून तुम्ही इथे दाखल झाले, त्यामुळे जबाबदारीने खेळावं लागेल. मोठा फटका, पुन्हा एक वेळेला हवेत चेंडू. यावेळेला देखील ती संधी आणि तो झेल देखील ड्रॉप होतोय. लगातारच्या 3 बॉलवर 3 झेल सोडलेत. 1 2 3 चुका चुका आणि चुका, पण तो चुकांमधून शिका. ते 3 झेल सुटलेत. आज नशिबाची साथ रोहन आणि जिलांच्या बरोबरीने आहे असं म्हणायला हरकत नाहीये. धावा झालेल्या आहेत पहिल्या 4 चेंडूवर 9 धावा. सनलाईटचा अंदाज जसा येतो तसा फ्लड लाईटचा अंदाज येणार नाही, त्यासाठी थोडासा वेळ जातो आणि तो अंदाज आलेला नाहीये. टॅप केलाय बॉल. कबर्स मधून क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झालाय. तोपर्यंत एक धाव, चिकी सिंगल वेगाने पूर्ण केली. 10 धावा धाव फलकावर सुरुवात. कोकण नगर 11ने देखील दमदार केले. मी म्हणूनच उल्लेख केला होता की या संघाकडे देखील अनेक मातबर फलंदाज आहेत जे पलटवार करू शकतात, जे जाणतात पलटवार कसा करायचा, आणि तो पलटवार करायला सुरुवात झाली. परत एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला सेकंड अटेम्प्टला झेल टिपला आणि अखेर मोठा धक्का बसतोय. झिलान परतीच्या प्रवासाला निघालाय. पहिला धक्का 10 या धावसंख्येवर. झिलान माघारी परतला. 3 चेंडू 5 धावा, त्यामध्ये एक चौकार होता. पहिल्याच बॉलवर त्याने तो चौकार ठोकला होता, परंतु संयम त्याने गमावला.
10 धावा आहे धाव फलकावर. नवीन फलंदाज अर्फत आलाय मैदानामध्ये. रोहनच्या बरोबरने त्याला डावाला तर साथ द्यावी लागेल. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील आजच्या रात्रीमध्ये. दुसऱ्या षटकासाठी आकाश अजून एक महत्वाचा खेळाडू गोलंदाज म्हणून दाखल झालाय. रोहन खेळतोय 3 बॉलमध्ये 5 वर. झिलांनी थोडीशी घाई केली, अति घाई, थोडीशी नाही तर ती अति घाई संकटात नाही असं म्हणावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. आशाबीला केलेली चूक आणि ती चूक पत्त्यावर पडली फिल्डिंग टीमच्या आणि त्यामुळे ती विकेट इथे खात्यामध्ये मिळाली. दुसऱ्या षटकासाठी आहे राजू, समोर आहे रोहन. चला स्पीडअप करा. पाच षटकांची लढती आजच्या रात्रीमधली तिसरी लढत. यानंतर चौथा सामना आपल्याला बघायला मिळेल. तिथे देखील दोन मातब्बर संघांच्या दरम्यान ती लढत असेल. एका बाजूला असेल मिरकरवाडा, दुसऱ्या बाजूला गुढीबटार. परंतु राजू तयार. पहिलाच बॉल वेगाने इम्प्रोव्हायझिंग केलाय. लॉंग लेग मध्ये खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय. टाटा बाय बाय करत डीप स्क्वेअर लेग सीमा पार आणि ते पहिल्याच बॉलवर राजूच्या विरोधात रोहनच्या बॅटमधून चौकार. चौकाराने स्वागत. गती वाढवली. टप्पा देखील चांगला होता, मात्र उसळी घेणारा चेंडू आणि जसा वरती आला तशी दिशा दिली. दिशा आणि दशा, दिशा चुकली तर दुर्दशा होती. यावेळेला तेच तर बघायला मिळालं. 14 धावा ही धाव फलकावर. एक गडी गमावलाय. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना चौकार आलाय. दुसरा चेंडू रोहनसाठी असेल. राजूचा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय, कारण क्षेत्ररक्षणातला बदल आता अपेक्षित असेल, कारण त्यामुळे चौकार मिळाला आणि आता तो चौकार आल्यामुळे ते जरा क्षेत्ररक्षणाची देखील चाचपणी केली. संघनायकांनी बदल केला. 14 धावा धाव फलकावर. 62 बनवायचे. सुरुवात चांगली आहे. 7 चेंडूमध्ये 14 आल्यात. पुढचा चेंडू राजूचा. पुन्हा स्ट्राईक एंडला आहे रोहन. बॅटची कड मागे फिल्डर आहे. धाव घ्यायची आहे. क्विक सिंगल आणि ती मिळेल देखील रोहनला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला देखील होता. एकदम खात्यामध्ये ऍड झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भव्य नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा आयोजक आहेत नवलाई पावनाई म्हसोबा क्रिकेट क्लब मेऱ्या. फुलेलींचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा बाहेर गेला. ये संपाय सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 16. 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. समीकरण आहे या सामन्याचा आता 22 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे 46. 22 मध्ये 46 म्हणजे सामना लांब नाहीये. त्यासाठी मैदानामध्ये थांबणं गरजेचे. राजू तयार अर्फतसाठी. पुढचा चेंडू घेऊन कव्हर्स मधून खेळाय, परंतु बॉल चाललाय वाईडिश. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहे. थ्रो केलाय. एस नो वेट हा ना, पण अखेर नकार. जसं पाहिलं की आता थ्रो पोहोचलाय, लगेचच तो नकार कळवला. योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य प्रकारे नकार देणं गरजेचं असतं आणि तो नकार कळवलाय. एक धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. 17 धावा धाव फलकावर. एक गडी बाद. लॉफ्ट केलाय. बॉल समोर जाईल. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जाईल असं वाटत असताना काय समय सूचकता दाखवली आहे सचिन शर्माने. प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला. त्याला माहित होतं इथे बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतो. अशा वेळेला त्याने बॉल थांबवण्यासाठी ती तत्परता समय सूचकता दाखवली. प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला आणि त्यामुळे धाव फलकावर फक्त 2च धावा ऍड होत आहेत. 19 धावा धाव फलकावर आहेत. 2 चेंडूंचा की अद्याप शिल्लक. रोहन स्ट्राईक एंडला. फुल टॉस पण मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. थोडासा पुढे पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला तू की मी याचं उत्तर मिळालेलं नाहीये. दोघांची शेती आणि दोघांनी पण केली माती असं म्हणायला हरकत नाहीये. आणि या 2 धावा खात्यामध्ये इथे देखील ऍड झाल्या. 21 धावा धाव फलकावर. समीकरण बदलले. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे 41 धावा.
प्रत्येक चेंडू गणित ते समीकरण बदलते, चुका करून चालला नाही. सुरुवातीच्या षटकामध्ये तब्बल 3 झेल सुटले, परंतु त्यानंतर जिलान आऊट झाला. आता रोहन चांगला खेळतोय. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने 7 बॉलमध्ये 14 धावा काढल्या. त्याला रोखायचं आहे आणि त्यासाठी अचूक क्षेत्ररक्षण गरजेचं राहील. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामध्ये इम्प्रुव्हायझिंग करायचा होता, परंतु या वेळेला ते झालेलं नाहीये. वेगाने धाव पूर्ण करायची होती. अंपायर सिग्नल नॉट आउट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा, 1 गडी बाद. फुल कव्हर, 1 गडी बाद. 18 बॉलमध्ये 40 धावांची अजूनही गरज. रिक्वायर्ड 13.33 गरजेचं असेल. फूड स्टॉल इथे लाभलेला आहे. ज्यांनाही कोणाला भूक लागली असेल, अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत त्या फूड स्टॉलवर. त्यामुळे आवर्जून जा. पे अँड परचेस या प्रकारे तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. ज्यांनाही कोणाला भूक लागली असेल तर फूड स्टॉल इथे लावला गेलाय, त्यामुळे आवर्जून तिथे जा आणि आपली भूक भागवा. 18 बॉलमध्ये 40 बनवायचे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आकाश गोलंदाजीसाठी दाखल झालाय. फलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नव्हती. शून्यावर बाद झाला होता, पण तो आता गोलंदाज म्हणून तो नशीब आजमावेल. सुमितजी चव्हाण जे आवाशी खीड परिसरातील आहेत, या संघाला प्रवर्तक म्हणून ते देखील लाभलेत. या संघासोबत नेहमीच ते असतात आणि असा आमचा हा मित्र सुमित चव्हाण आपलं स्वागत आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. येस वाईट बॉलची घोषणा. वाईटने सुरुवात झाली आहे. बाहेर गेला बॉल. अतिरिक्त वळण घेतलं. एक्स्ट्रा धाव मिळते आणि घड्याळामध्ये 12 वाजलेले आहेत. आजचा दिवस 19 फेब्रुवारी. जगात भारी 19 फेब्रुवारी. आज आपल्या राजाची जयंती. आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी सुवर्ण दिवस. महाराष्ट्राचं नाही तर संबंध भारताचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती. आपल्या सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा. कव्हर्समध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये आहे. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न, पण तो नेम लागलेला नाहीये. पण तू काय 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. रोहनला माहिती ही मॅच महत्वाची आहे. करू या मरू. नॉकआउट आहे सामने आणि त्यामुळे ते जिंकायचं असेल तर प्रत्येक धाव आपल्याला घ्यावीच लागेल. त्याचसाठी त्याने दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न केला. जीवाची बाजी लावली आणि धावत असताना सांगितलं भाग मिल्का भाग. 25 धावा हे धाव फलकावर. त्यानंतरचा बॉल हवेत खेळाय. चेंडूच्या खाली. सचिन शर्मा नाही करणार चूक. झेल घेतला चूक. फलंदाज बाद. दुसरा धक्का. रोहन बॅक टू डग आउट. या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय कोकणनगर 11 टीमला. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच टॉस पार पडलेला आहे. टीम गुढे वठार संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. कारण हा सामना जसा संपेल लगेच 4थ्या सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर अजून 3 सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पूर्ण करायचेत. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे मैदानामध्ये. आफान आलाय. तुफान दाखवावं लागेल आफानला. पहिलाच बॉल फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येस नो वेट वापरलेलंच नव्हतं आणि त्यामुळे इथे झेल सुटलाय. धावा मिळतील.
2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. सोपा झेल अवघड करण्याचं काम इथे केलं गेलं. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाले. 27 वर पोहोचले धावफलक. समीकरण आता सामन्याचं 15 चेंडू 35 धाबा इथून पुढे बनवायचे या सामन्याला जिंकण्यासाठी. अरफत आणि अफानने 2 धावांनी स्वतःचं खातं उघडले. पण तुम्ही जसा उल्लेख केला अफानला तुफानी खेळी करावी लागेल. फुलेलींचा बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर. बॅकलिफ्टला खाली आणण्याचा प्रयत्न केला गेला. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॉटम हँडचा वापर करायचा होता. हँड अँड आय कॉर्डिनेशन जमवायचं होतं परंतु ते जमलेलं नाही. कारण भन्नाट फेक एक्सप्रेस बॉल टाकला गेला. डॉट बॉल बरोबरच चांगलं कमबॅक. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय बॉल. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधायचा होता. डीप मधला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा अफानला मिळत आहेत आणि बरोबरच 29 वर पोहोचलाय धावफलक. 2.5 षटकानंतर 29. तिसऱ्या षटकातला 1 चेंडू अजूनही शिल्लक. बासष्ट धावांचं लक्ष. आजच्या रात्रीमध्ये हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 62 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 29ला 2 शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये. हवेत खेळाय. हवेत एलिव्हेशन आहे बॉलला आणि लांबी देखील गाठली आहे. बाय डिश लॉंग ऑफ सीमा पार. षटकार आफानच्या बॅटमधून तुफान आलंय. 6 धावा. बरोबर 12 चेंडू 27 धाबा. रिक्वायर्ड रन रेट 13.50. सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकतो. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल. तर गुढीपट्टा टीमने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. टीम मिरकरवाडा आपण फलंदाजीसाठी तयार राहा. 12 मध्ये 27. 12 बॉलमध्ये 27 धावांची आहे गरज. 35ला 2 पहिल्या डावाचा खेळ ज्या पद्धतीने रंगला होता दुसऱ्या डावामध्ये उलटफेर होईल असं चित्र निर्माण झालंय. 12 मध्ये 27. सागर अमरेला पुन्हा आणलंय. पहिल्या षटकामध्ये झावीला गोलंदाजीसाठी आला. P1चं षटक त्याने हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे आणि तोच गोलंदाज आता 12-27 असताना गोलंदाजीसाठी आलाय 4थं षटक घेऊन. सागर आमरे समोर आहे. स्ट्राईक एंडला अरफत. 1 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. पहिला चेंडू 12 मध्ये 27 हव्या असताना ओढली विकेटने सागर. रनवे मध्ये थोडासा पुढे गेला. पुन्हा थांबला. पुन्हा मागे आलाय. 12-27 62चं लक्ष. पहिला चेंडू षटक क्रमांक 4 मध्ये. पहिलाच बॉल मिस टाइम केलाय. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली झेल पूर्ण होईल असं वाटत असतानाचा झेल सुटलाय आणि मिळत आहे दरम्यान 2 धावा. सचिन शर्माने शर्तीचे प्रयत्न केले. भरपूर अंतर कापलं. त्याच्या हातामध्ये बॉल थांबेल असं वाटत असताना बॉल हातातून निसटलाय. दरम्यान मिळाले 2 धावा. आता समीकरण आहे 11 बॉल बनवायचे 23 धावा. अकरा मध्ये 23. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. अरफतला धावफलकावर आहे 37. माफ करा 25 धावा हव्यात अजूनही. 11 मध्ये 25 धावा. पहिल्या चेंडूवर 2 मिळाल्या. 11 मध्ये 25 ची गरज. सागर तयार. अरफत साठी पुढचा चेंडू घेऊन फिरवण्याचा प्रयत्न केलाय पण तू यावेळेला अपयश आलंय. बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमा पार. मी तो अरफतच्या बॅट मधून हा चौकार. 4 धावा.
आज आपल्या राजाची जयंती आणि त्यामुळे हा गजर ऐकायला मिळेल. आजच्या दिवसाची सुरुवात खरं असताना नतमस्तक व्हावं लागेल. तो इतिहास तुम्हा सर्वांच्याच साठी महत्वाचा आहे. पण या मॅचमध्ये देखील तो उलटफेर करण्याचा प्रयत्न अरफतने केलाय. कारण मागच्या चेंडूवर त्याला चौकार मिळाला. 2 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या सागरने. सागरचा स्पेल थोडासा महागडा ठरतोय. पुढच्या चेंडूसाठी अरफत तयार. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन 30 यार्ड वर्तुळावर आहे. बॉलने देखील बळण घेतलं. एक धाव तिथे मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर झाली. या सिंगल बरोबरच 42ला 2. आता 20 धावांची आहे गरज. 9 चेंडूमध्ये 20 धावा. येणारे 3 चेंडू बरंच काही देऊन जातील तर बरंच काही घेऊन जातील. बेचाळीस धावा धाव फलकावर 2 गडी बाद. अफान आपल्याला स्ट्राईक एंडला आलाय. फुल लेनचा बॉल होता. गती थोडीशी कमी केली होती. ड्राईव्ह केले बॉलला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोचला. तोपर्यंत 1 धाव. या चेंडूवर समीकरण आहे 8 चेंडू 19 धावा. 1 ते 2 मोठे फटके जर इथे खेळले गेले तर सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव होऊ शकेल. आणि आजच्या रात्रीमध्ये तो उलटफेर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तिथे फलंदाजी करणारा टीम अर्थातच कोकण नगर 11. या संघाकडे देखील अनेक मातबर फलंदाज. बॅटची कड घेतली आहे. शॉर्ट स्टॉपमध्ये फील्डर आहे. चांगली फिल्डिंग होते यावेळेला. आणि बरोबरच पंचांचा निर्णय आला. हा नो बॉल आहे. ओ स्टेपिंग केलंय गोलंदाजाने. त्यामुळे दंडित केले मेथील धावा. इथे 2 समीकरण बदलले. चेंडू शिल्लक आहेत 8. बनवायच्या 17 धावा. आणि बरोबरच पुढचा चेंडू फ्री हिट आहे. चला फार वेळ स्पीड अप करा. वेळ घेतला जातोय भरपूर. आठ बॉलमध्ये 17 धावा. येणारे 2 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. हृदयाची धडधड आता वाढली. अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळेला दमदार कामगिरी सागरने केली. पण समोर तेवढाच अफान सारखा एक चांगला फलंदाज आहे. फ्रीटचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. समोर पाठवलाय. एकीच मारा. खिचके मारा. सॉलिड मारा. षटकार. सात चेंडूने 11 धावा. अजून एक बॉल शिल्लक आहे. टेन्शन वाढलंय. कारण त्याचं कारण अफानच्या बॅट म्हणून आलंय तुफान. तो खेळतोय 6 चेंडू 8 चेंडू 6 चेंडू नंतर 17 धावा. जो षटकार त्याने ठोकला. सागर अंबरे सारख्या एका कसलेल्या गोलंदाजावर त्याने हल्ला केलाय. सांगितलं तू देखील अनेक स्पर्धा गाजवली असतील पण तू आजची रात्र मला गाजवायची आहे. एका बंड धावा धाव फलकावर आहे. 7 चेंडूमध्ये बनवायचे. आता जिंकण्यासाठी 11 धावा. चेंडू बरंच काही देणार आणि बरंच काही घेणार असेल. चला स्पीडअप करा. टीम आबाशी 11 आबाशी. पहिल्याच रात्रीमध्ये काय सामना रंगलाय. 7 चेंडू 11 धावा. 12 मध्ये 27 ची गरज होती. तिथून आता 7 मध्ये 11. अजून एक वेळेला मोठ्या फटक्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. पंचांनी ती अपील फेटाळून लावले. ती चर्चा केली जाईल. दोन्ही अंपायर चर्चा करतील. चर्चेआधी तो निर्णय येईल. स्ट्रॉंग अपील लाऊड अपील केले. अपिलामध्ये उत्साह आहे. आणि येस अंपायर सिग्नल आउट. फलंदाज बाद. ही विकेट महत्वाची होती आणि अंपायर सिग्नल आला. येस मोठी विकेट. अफानला परतावं लागेल. तुफान शांत केलंय. धक्का इथे बसलाय. तिसरा 51 रिअल टाइम रिप्ले. ओ या वेळेला बाहेर निघणारा बॉल. आणि यष्टीरक्षकाने जसं अपील केलं ते उत्साह होतं. लाऊड अपील केला. आणि अखेर 2 पंचांनी चर्चा केली. सांगितलं फलंदाज बाद आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. चला स्पीडअप करा. सारखे एकत्र येऊ नका.
या मैदानामध्ये दाखल झालंय अभ्यासची टीम. चला फार बेचर्चा करू नका. 7 बॉलमध्ये 11 पाहिजे होते. अशा वेळेला आफान जो तुफानी खेळ करत होता ती तुफानी ते थांबवले. सागर अंबरेनी कॉट बिहाइंडच्या रूपाने आणि आता 6 मध्ये 11. सामना लांब नाहीये. अरफत आणि अजमान या दोन फलंदाजांना ती जबाबदारी घ्यावी लागेल. अरफत किती 5 बॉलमध्ये 9 वर त्याच्या बॅटमधून धावा चांगल्या आल्यात आणि अजमानला त्याला साथ द्यावी लागेल. शक्य असेल तिथे एकेरी दुहेरी धावा चालू ठेवाव्या लागतील आणि त्यानंतर 6 मध्ये 11 हे समीकरण तुम्हाला पूर्ण करावं लागेल. पण दुसऱ्या बाजूने प्रत्येक बॉल तोलून मोजून मापून टाकावा लागेल. अवश्य 11 खेड तालुक्यातून ही स्पर्धा घेण्यासाठी एवढ्या लांबपर्यंतचा प्रवास करून ते दाखल झालेत. मात्र आता हा प्रवास किती यशस्वी ठरणार की आजच्या रात्रीमध्ये उलटफेर बघायला मिळेल. अनेक प्रश्न आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना स्वराज राऊत पहिला चेंडू फिरवलाय. समोर जातोय. फिल्डर आहे तिकडे. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा. पाच चेंडूमध्ये 9 धावांची आहे गरज. पहिल्याच रात्रीमध्ये दमदार सामना रंगलाय. 62चं टार्गेट होतं. त्यावेळेला असं वाटलं होतं हा सामना कदाचित एकतर्फी होईल की काय. पण कोकण नगर 11 संघाकडे देखील अनेक कसलेली फलंदाज त्यांनी देखील सांगितलं हंबी किसीचे कम नाहीये. यावेळेला गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. डीप मध्ये एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि यावेळेला ती दुसरी धाव घ्यायची आहे. मात्र मागे पाठवलंय. एकच धाव मिळते. 4 चेंडू 8 धावांची गरज. हृदयाची धडधड वाढल्याच्या रात्रीमध्ये काय सामना रंगलाय. पहिल्याच रात्रीमध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. 4 चेंडू 8 धावांची गरज. 62चं लक्ष होतं आणि 62 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कोकण नगर 11 संघाने देखील तेवढीच दमदार बॅटिंग केली. अरफान नॉन स्ट्राईक एंडला. अजमान स्ट्राईक एंडला. 4 चेंडू 8 धावा. स्वराज ओव्हर द विकेटने तयार. पुढे सरसावलाय. ड्राईव्ह केलाय बॉलला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल शोधलाय. अक्षरशः बॉल शोधला. 3 चेंडू 6 धावांची गरज. यावेळेला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. गुगलला जाऊन एखादी गोष्ट शोधावी तसा बॉल शोधला. तोपर्यंत 2 धावा. सामना बरोबरी सुटला तर पहिल्याच रात्रीमध्ये सुपर ओव्हर बघायला मिळेल आणि अनेक जणांना तेच वाटत असेल की आज पहिल्याच रात्रीमध्ये सुपर ओव्हर होऊ दे. सुपर डुपर हिट झाला हा सामना. 3 चेंडू 6 धावांची गरज. 62चं लक्ष होतं परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 56ला 3 चेंडूमध्ये 6 धावा. हृदयाची धडधड वाढली आहे. थोडीशी थंडी जाणवत होती ती पळाली आहे कारण सामन्यामध्ये आता गरम वातावरण निर्माण झालंय आणि हा बॉल यावेळेला बाबल्याने थोडीशी चूक केली आहे. मात्र त्या चुकीचं प्रायश्चित्त यावेळेला भोगावं लागेल. 1 धाव मिळाली. आता चेंडू शिल्लक आहे 2. जिंकण्यासाठी बनवायचे 5 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. चांगला सामना रंगलाय. दोन्ही संघ चांगले खेळत आहेत. 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 मध्ये 5. बाबल्याने थोडीशी चूक केली. कदाचित धाव होऊ शकली नसती तर. या प्रश्नाचं उत्तर येतं क्रिकेटमध्ये जर तरला थाराच नाहीये. 2 चेंडू 5 धावांची गरज. 57ला 3 आहेत. स्वराज हा चेंडू महत्वाचा आहे. अरफत आतापर्यंत 7 बॉलमध्ये 12 खेळतोय. 7-12 त्याच्या नावावर आहे पण या मॅचचा 7-12 कोणाच्या नावावर होईल. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. ओ पुढे सरसावला. चांगला फिरवला. लेग कटर. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. चौथा धक्का. आता 1 चेंडू 5 धावांची गरज. सामना अजूनही तर सुपर ओव्हर बघायला मिळेल. जर षटका ठोकला तर सामना संपेल. परंतु काही जणांना वाटत असेल अवश्य 11 खेड हा संघ जिंकावा. काहींना वाटत असेल कोकण नगर 11 हा संघ जिंकावा. नवीन फलंदाज कोण आहे त्याचं नाव पोहोचवा.
शरीफ आलेला आहे मैदानामध्ये. शेवटचा बॉल, हाय व्होल्टेज ड्रामा. पहिल्याच रात्रीमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नवलाई पावनाई मसोबा क्रिकेट क्लब आयोजित भव्य नाईट ओरम क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या रात्रीमध्ये भव्य दिव्य सामना बघायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 धावांची आहे गरज. एक बॉल मॅटर सॉल्व. शेवटचा बॉल, 5 धावा. आणि शेवटच्या बॉलवर चांगला फिरवल्या, हा सामना जिंकलाय 4 धावांनी. आवाशी 11 खेळणे. अभिनंदन टीम. हार्ड लक कोकण नगर 11.